नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्पिताने खूप मोठा गोंधळ घातलेला आहे आणि यामध्ये शौर्याची सुद्धा तेवढीच चूक आहे. कारण शौर्याने मूर्खपणा केलेला आहे, तो म्हणजे शौर्याने मोबाईल त्याचा सायलेंट केलेला नाही आणि त्यामुळे अर्पिता वारंवार शौर्याला फोन करत आहे आणि शौर्याला फोन करून ती या गोष्टी चेक करत आहे की हा माझा शौर्यच आहे ना, नक्की काय झालंय, या सगळ्या गोष्टींचा ती शोध लावत आहे. आणि या सगळ्यामध्ये आता फायनली अर्पितामुळं शौर्य आणि ऊर्जा यांचा पर्दाफाश झालेला आहे आणि सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं आहे की ऊर्जा आणि शौर्य या लग्नामध्ये पोहोचलेले आहेत. खरं तर हा खूप मोठा गोंधळ आहे, कारण इकडे ऊर्जाने ठरवलेलं होतं की जोपर्यंत इन्स्पेक्टर माने येत नाही तोपर्यंत आपण हालचाल करायला नकोय, नाहीतर मोठा राडा होण्याची शक्यता आहे. पण इथे शौर्याने त्याचा फोन सायलेंट केलेला नसतो आणि खरंच राडा झालेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा आणि शौर्य दोघंही या लग्नामध्ये पोहोचलेले असतात. या लग्नामध्ये आल्यानंतर इकडे ऊर्जा आणि शौर्य वाट बघत असतात. आता पुढे काय करायचं शौर्य ऊर्जाला विचारत असतो. आपल्याला लवकरात लवकर ॲक्शन घेणं गरजेचं आहे. तेव्हा ऊर्जा सांगत असते की थांब शौर्य, इन्स्पेक्टर मानेंना येऊ दे. एकदा का इन्स्पेक्टर माने आले की मग आपला प्लॅन आपल्याला वर्क करायचा आहे. तर इकडे शौर्य अर्पिता माझ्याकडे पाहते का असं ऊर्जाला विचारत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की हो, तू पाहू नको तिच्याकडे, ती तुझ्याकडे पाहते. मला असं वाटतंय की तिला संशय आलेला आहे म्हणून ती तुझ्याकडे एकटक पाहते, असं ऊर्जा इकडे शौर्यला सांगत असते. मग आता प्रश्न उत्तरं सुरू झालेले असतात. त्याच वेळी आता प्रश्न विचारला जात असतो की तुमच्या घरामध्ये सगळ्यांनी हे लग्न ऍक्सेप्ट केलंय का, म्हणजेच विक्रांतची आई जे आहेत त्यांनी हे लग्न ऍक्सेप्ट केलंय का, असा प्रश्न विचारला जातो. आणि तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडते. मग लगेचच विक्रांतच्या आईला शिर्के बोलायला लावतात. अगदी त्या बाबतीत काही गोष्टी ज्या केलेल्या असतात त्या इतक्या विचित्र पद्धतीने झालेल्या असतात की ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. खऱ्या अर्थाने हे सगळं जे काही घडत असतं ते खूप भयानक पद्धतीने चाललेलं असतं. आणि इकडे हर्षवर्धन जहागीरदारने ज्या पद्धतीने यांना शिकवलेलं आहे त्याच पद्धतीने सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता शौर्य पुढे येतो आणि शौर्य प्रश्न विचारतो. शौर्य म्हणतो कि एक बात पूछनी थी पद्मा जी, कि उनके घर से कोई क्यों नहीं आया, उनके घर से तो आना चाहिए था ना सारे लोग, वो क्यों नहीं आई, असा प्रश्न विचारलेला असतो. तेव्हा मात्र इकडे लगेचच आता बोलायला सुरुवात होते. शिर्के बोलतात की हो, तिचं गाव लांब आहे आणि गावावरून यायला 2 दिवस लागतात, तर एवढ्या कमी वेळात इथे येणं शक्य नाहीये. एकदा का लग्न झालं की सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित करणार आहोत, काहीच हरकत नाहीये, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे शौर्य शांत राहतो. त्यानंतर पाहायला मिळतं ते म्हणजे आता इकडे पद्मा आणि त्याचबरोबर विक्रांत स्टेजवरती आहेत. आणि स्टेजवरती जेव्हा पद्मा आणि विक्रांत आहेत त्याच वेळेस आता विक्रांत तिला म्हणत असतो की बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, साडी दागिने या सगळ्या गोष्टी तू बघितल्यास आणि या सगळ्या गोष्टींना भाळलीस तू, म्हणून ते सगळं सोडून तू माझ्याशी लग्नाला तयार झालीस. आता बघ तुझी कशी वाट लावतो ते, असं म्हणत तिला विक्रांत हा धमकी देत असतो. लिटरली तो धमकी देत असतो की एकदा का लग्न होऊ दे. आणि खरंच विक्रांतने हे ठरवलेलं आहे की एकदा का लग्न झालं की मग या पद्माचा बँड वाजवायचा. म्हणजे त्याने एवढ्या घाणेरड्या लेवलपर्यंत विचार केलेले आहेत. त्याच्या मित्रांना सांगून ठेवलेला आहे की लग्न झालं की त्यानंतर पद्माच्या बाबतीत मी तिच्याबरोबर आधी हनीमून करणार, त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तिच्याबरोबर हनीमून करायचा, असा विचार त्याने केलेला आहे. कारण तिला गोव्याच्या फार्म हाऊसवरती घेऊन जायचं आहे. इतक्या घाणेरड्या वृत्तीचं प्लॅनिंग या माणसाने केलेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता ऊर्जा आणि शौर्य. इकडे पद्मा म्हणत असते हे सगळं काय चाललंय, ऊर्जा म्हणत असते की काय बोलत असेल तो. त्यावेळेस शौर्य म्हणतो की नाही माहिती, कारण तो धमकीच देत असणार आहे, तो माणूसच काय लायकीचा आहे हे आपल्याला माहिती आहे, असं हे सगळं चालू असतं. अर्पिता म्हणत असते की नाही, तो जर शौर्य असेल तर मला त्याच्याशी बोलावंच लागणार आहे, माझ्या मते तर तो शौर्यच आहे, असं अर्पिताच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि अर्पिता म्हणते की खरंच
शौर्य आलं असेल तर किती छान आहे ना हे सगळं, असा विचार अर्पिताने केलेला असतो. आणि गुरुजी तिथं आलेले असतात. गुरुजी म्हणत असतात की चला आता लग्नाला सुरुवात होत आहे. कारण शिर्केंनी सगळ्या पत्रकारांना सांगितलेलं असतं की आता हे लग्न आहे आणि आपण लग्नासाठी आलेलो आहोत आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत ना, मग आता बाकीच्या प्रश्नांची भडीमार कशासाठी करताय? कारण लग्न एन्जॉय करा, असं शिर्के सांगत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे शिर्केंना फोन येतो हर्षवर्धन जहागीरदारचा. मग शिर्के फोन घेण्यासाठी बाजूला येतात आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे शिर्के जेव्हा बाजूला आलेले असतात तेव्हा हर्षवर्धन जहागीरदार शिर्केंना सांगतात की काय झालं, पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन झालेली आहेत. तेव्हा शिर्के सांगतात की हो, अगदी तुम्ही सांगितलेलं त्याच पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. मग लवकरात लवकर हे लग्न आटपून घ्या, कारण काही झालं तरी लग्नामध्ये कोणताही राडा होता कामा नये, असं सांगितलं जात असतं. तेव्हा शिर्के म्हणतात की हो हो, आता लग्नाची सुरुवात होत आहे. तेव्हा हर्षवर्धन जहागीरदार शिर्केला सांगू लागतात की हे बघा, कसं आहे माहिती आहे का शिर्के साहेब, ती ऊर्जा कोणत्याही क्षणी तिथं पोहोचू शकते. त्यामुळं आपल्याला हुशारीने या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. हे जेव्हा सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र शिर्के म्हणत असतात की हो, काही हरकत नाही आहे, हे सगळं जे काय आहे ते लवकरच उरकलं जाणार आहे आणि अगदी आपण केलेलं आहे त्या पद्धतीने. खरं तर हर्षवर्धन जहागीरदारचा प्लॅन असा आहे की एकदा का पद्माचं लग्न केलं की पद्माचा जीव वाचवण्यासाठी ऊर्जाकडून ते ॲफिडेव्हिट मागायचं. म्हणजे ऊर्जाला सांगायचं तू जर ते ॲफिडेव्हिट दिलं नाही तर पद्माच्या जीवाला धोका आहे आणि लग्न झाल्यानंतर ऊर्जा ते ॲफिडेव्हिट देणार, असा हा सगळा यांचा प्लॅन ठरलेला असतो. आणि इकडे हर्षवर्धन जहागीरदार आता सांगत असतात, ऊर्जा आणि शौर्य तिथेच मागे असतात. ते दोघंही म्हणत असतात की काय चाललंय यांचं, काय बोलत असतील हे, असा विचार आता डोक्यात सुरू झालेला आहे. आणि ते दोघंही विचारत असतात त्याच वेळेस इकडे शिर्के म्हणतात की काळजी करू नका, लवकरच होत आहे आणि सगळं व्यवस्थित होत आहे, जसं आपण समजलेलं आहे तसंच होत आहे, असं इकडे शिर्केंनी सांगितलेलं असतं. तर आता ऊर्जा आणि शौर्य म्हणतात की कोणाचा फोन आला असेल. ऊर्जा म्हणते की नक्कीच हर्षवर्धन जहागीरदारांचा फोन आलेला आहे आणि म्हणून तर आता हे लग्न कसं करायचं माझ्या बाबतीत बोलणं सुरू आहे, नक्कीच हा त्यांचा प्लॅन आहे, असं ऊर्जा सांगत असते. पण शौर्याला काही एवढा सहजासहजी विश्वास बसत नसतो. तर इकडे पद्मा स्टेजवरती असते. पद्मा म्हणत असते की काय ग ऊर्जाताई, ये ना ग, काय करू मी इथं, तुला कळतंय का मी कुठल्या परिस्थितीत अडकले, ऊर्जाताई तू आली पाहिजेस इथं, असं म्हणत पद्मा ऊर्जासाठी वाट बघत असते. आता तरीही आता इकडे प्रश्न काही पत्रकारांचे संपत नसतात आणि त्यामध्ये शौर्य वारंवार प्रश्न विचारत असतो. शौर्य म्हणत असतो पण खरंच तुमच्या सगळ्यांनी, घरातल्या सगळ्यांनी हे लग्न ॲक्सेप्ट केले ना, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, असं तो विचारत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे शिर्के सांगतात की हे बघा, आता लग्न एन्जॉय करा तुम्ही सगळेजण, आता पुन्हा तो प्रश्नांचा भडीमार नको, असं शिर्केंनी सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे ऊर्जा विचार करत असते की हे सगळं काय चाललंय. त्या अर्पिताला शौर्य तुझ्यावरती शंका येते आणि ती सारखी तुझ्याकडे पाहते, लक्षात येते का तुझ्या, असं म्हणत आता ऊर्जा इकडे शौर्याला सावध करत असते. आणि ती म्हणत असते की बघ, आता काही करून ह्यांनी जो काही गोंधळ घातलेला आहे हे लग्न करण्यासाठी तो आपल्याला डाव उधळून लावायचा आहे, असं आवर्जून इकडे शौर्याला ऊर्जाने सांगितलेलं असतं. आता मात्र अर्पिता शौर्याला फोन करते कारण तिला चेक करायचं असतं की तो शौर्यच आहे का. जर तो शौर्य असेल तर नक्कीच या सगळ्या गोष्टींमध्ये तो माझा फोन उचलेल किंवा त्याचा फोन लागेल, असं या अर्पिताच्या डोक्यात चाललेलं असतं. खरं तर अर्पिता वाटते तेवढी भोळी नाही आहे किंवा तिला वेळ लागलेलं नाही आहे, तर ती चांगली महाधूर्त आहे, ती चांगली हुशार आहे म्हणायला काहीच हरकत नाही. आणि या पद्धतीने सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. आणि नेमकं त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा आणि शौर्य या दोघांचे खुसूरफुसूर चाललेलं असतं. हे अर्पिता पाहत असते. तेव्हा ऊर्जा हुशारीने शौर्याला सांगते की हे बघ शौर्य, आता तिने फोन लावते, फोनकडे पाहते, त्यावर फक्त एकच गोष्ट तू कर, ते म्हणजे तो फोन उचल आणि फोनवरती बोलायला लाग. एकदा का तू त्या फोनवरती बोलायला लागलास की लक्षात येईल काय झालेलं आहे ते, असं म्हणत आता इकडे शौर्य फोन उचललाय. म्हणजे शौर्यने फोन उचललेला नसतो, फक्त शौर्यने फोन सायलेंट केलेला असतो, तो कानाला लावलेला असतो आणि त्या फोनवरती तो बोलत असतो. अर्पिता म्हणते नाही नाही, मी तर त्याला फोन लावत होते आणि मग अचानक हे सगळं झालंय, म्हणजे नाही, म्हणजे शौर्य नाही आहे तो. आता अर्पिताची खात्री पटते.
त्यानंतर ऊर्जा आणि शौर्य, आता अर्पिता नाही ना बघत, तेव्हा शौर्याच्या लक्षातच येत नाहीये, मूर्खासारखा हा शौर्य वागतोय. आपण एखाद्या ठिकाणी धाड टाकायला गेलोय, पकडायला गेलो तर आपला फोन सायलेंट केला पाहिजे. बरं, आता त्या व्यक्तीचा एकदा फोन आलाय तर दुसऱ्यांदा आता पुन्हा अर्पिता म्हणते की नाही, मी अजून एकदा फोन लावून बघते, कारण मला असं वाटतंय ना की तो शौर्य आहे, तर तो शौर्यच असणार आहे असं अर्पिताच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे आदित्य घरी आलेला असतो आणि ऑलरेडी आजींनी धमकी दिल्यामुळं विजया चिडलेली असते. विजया म्हणते, काय रे, काय चाललंय या घरामध्ये, मला काही किंमत आहे का नाही? कारण मी काही विचारलं तर माझ्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची नसतात, माझ्याशी कुठल्याच बाबतीत तुम्हाला कोणाला बोलायचं नसतं, काही सांगायचं नसतं, तुमच्या स्वतःचंच सगळं ठरलेलं आहे. त्यामुळं मला फक्त या घरामध्ये नावाला ठेवलेलं आहे का, असं म्हणत तिचा गोंधळ सुरू झालेला असतो. कारण दिव्या कुठं आहे, त्याचबरोबर शौर्य आणि ऊर्जासुद्धा कुठं गेलेत माहीत नाहीये. आईची ही चिडचिड ऐकून आदित्यच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. आदित्य मात्र म्हणू लागतो की पण काय झालंय ते मला कळेल का, असं आदित्य विचारत असतो. तेव्हा मात्र ती म्हणते, मला नाही माहिती. मग दिव्या सांगून गेलेली नाहीये का? तर दिव्या ही सांगून गेलेली नसते, त्यामुळे विजयाची चिडचिड चाललेली असते. ती म्हणते की कसं आहे, तिच्यावर तुझं प्रेम आहे म्हणून आम्ही तिला ॲक्सेप्ट करायचं, ही गोष्ट चुकीची आहे. या घरामध्ये जर अशा पद्धतीनं गोष्टी चालणार असतील तर या घरामध्ये राहायला तिला परवानगी नाही, असं म्हणत विजयाने चिडचिड सुरू केलेली असते. इकडे अर्पिता म्हणत असते की नाही, माझं मन मला सांगतंय की तो शौर्यच आहे आणि नक्कीच तो शौर्य आहे असं अर्पिताच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि अर्पिता विचार करायला लागलेली असते की जर तो शौर्य नसेल तर मी अजून एकदा फोन लावून बघेल ना, आणि जर तो शौर्य असेल तर किती छान गोष्ट आहे. म्हणजे माझ्यासाठी शौर्य इथे वेश बदलून आलाय, म्हणजे मी त्याला लोकेशन पाठवलं, तो माझ्यासाठी वेश बदलून आलाय, एवढी मोठी गोष्ट. खरंच हे सगळं त्याने माझ्या प्रेमापोटीच केलेलं आहे, असं ती बोलत असते. आणि मग मात्र इकडे सगळ्यांच्या समोर आता ज्या पद्धतीने पर्दाफाश होणार असतो ती वेळ आलेली असते. आणि फायनली आता सगळ्यांच्या समोर इथे काही गोष्टी घडत असतात आणि त्या म्हणजेच शौर्य आणि ऊर्जा यांच्या बाबतीतलं सत्य समोर येणार असतं. तर इकडे आदित्य हर्षवर्धनला फोन करतो. हर्षवर्धनला फोन करून आदित्य विचारतो की डॅड, पद्माला तुम्ही दिव्याला तुम्ही कुठं पाठवलंय? त्यावरती हर्षवर्धन म्हणतो की हो, ती एका कामासाठी बाहेर गेली, ती येईल, काळजी करू नकोस. आदित्य विचारत असतो, त्या प्रश्नाचं उत्तर हेच असतं, आणि तुम्ही कुठे आहात? कारण आदित्यच्या डोक्यातून आता प्रश्न काही जात नसतात. कारण गाडी काढलेली होती तर डॅड अचानक मला म्हणाले की तू कोर्टात जा, ते कोर्टात आलेले नाहीत, म्हणजे नक्की ते कुठे गेले? इकडे अचानक गायब झालेला आहे तो म्हणजे शौर्य आणि ऊर्जा, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं घडणार आहे. शौर्य आणि ऊर्जा दोघंही कोर्टात आलेले नव्हते. आणि इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य त्या लग्नात पोचले, तिथं दिव्या आहे आणि दिव्यासुद्धा हे सगळं पाहत आहे. खरं तर या सगळ्या गोष्टींमुळं काय होणार आहे याचा विचारही केलेला नाही. आणि मग दिव्या पद्माच्या शेजारी उभी आहे. आता शौर्य पाहत असतो, ऊर्जा त्याला म्हणत असते, शौर्य, नक्कीच अर्पिताला तुझ्यावरती संशय आलेला आहे. अर्पिता तुझ्याशी वारंवार पाहते आणि अर्पिता फोन लावत असते. अर्पिताने फोन लावला की इकडे शौर्याच्या मोबाईलची रिंग वाजत असते. म्हणजे केवढा हा मूर्खपणा आहे, एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा झालं तरीही या शौर्याला त्याचा फोन सायलेंट करता येत नाहीये. आता फोन वाजत असतो आणि अर्पिता हुशार दाखवली. अर्पिताने मात्र काय केले माहिती आहे प्रेक्षकांनो, शौर्याला फोन लावलेला आहे आणि त्यानंतर अर्पिता शौर्य आणि त्याचबरोबर ऊर्जाकडे पाहत नाहीये. मग शौर्य पाठीमागं पाहतो आणि ऊर्जाला विचारतो, अर्पिता आपल्याकडे पाहते का? तेव्हा ऊर्जा म्हणते नाही. म्हणजे अर्पिताने फोनही हातात घेतलेला नाहीये, फक्त शौर्याला फोन लावलाय. आणि एकदा का शौर्यने फोन बघितला तर आपण समजायचं की हा शौर्याचा आहे असं अर्पिताच्या डोक्यात असतं. आणि बरोबर ऊर्जा आणि शौर्य याच्यामध्ये अडकतात, कारण अर्पिताने हुशारीने दाखवून दिलेलं असतं. त्यानंतर आता पद्मासुद्धा पाहत असते आणि मग ऊर्जा हे शौर्याला म्हणते की तू इथून जा असं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र शौर्य तिथून निघालेला असतो. आणि मग मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे अर्पिता जोरात ओरडते, शौर्य. आता मात्र ऊर्जा म्हणत असते की तू थांबू नकोस, तू शौर्य नाही आहेस, तू जा, असं सांगत असते.
पण इकडे शौर्य काही आता जायला तयार होतो, कारण तो म्हणतो की नाही, मला इथून गेलंच पाहिजे, कारण काही झालं तरीही मी शौर्य नाही, असं तो सांगतो आणि तो निघालेला असतो. अर्पिता जोरात ओरडत असते आणि मग मात्र पुढे जो काही गोंधळ होतो तो पाहण्यासारखा आहे. शिर्के म्हणतात की सिक्युरिटी पकडा त्याला, कोण आहे तो, असं म्हणत सिक्युरिटीने आता शौर्यला पकडलेलं आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्पितामुळे आता शौर्य पकडला गेलेला असतो. मग दिग्विजय शिर्के तिथे येतात आणि म्हणू लागतात की अगं अर्पिता बेटा, हे कसं शक्य आहे, शौर्य कसा येईल इथं, असं म्हणत असतात. कारण हा बघ ना, याची दाढी आहे, असं म्हणत त्यांनी शौर्याच्या दाढीला हात घातलेला आहे आणि शौर्याची दाढी काढलेली असते. आणि इथेच मोठा गोंधळ होतो, तो म्हणजे शौर्याचा पर्दाफाश होतो. शौर्य आता कोण आहे हे समोर येतं. त्यानंतर आता ते म्हणतात की तुझ्याबरोबर आणखी एक साथीदार होता ना, अमित कुमारजी, असं म्हणत आता तो ऊर्जाकडे येतो आणि ऊर्जा स्वतःच्याच हाताने तिच्या केसांचा घातलेला तो टोप काढते आणि त्याचबरोबर ती दाढी लावलेली काढते आणि मग ती सांगू लागते की हे लग्न खोटं आहे, ह्या माणसाने पद्माला फसवण्यासाठी ह्या लग्नाचा घाट घातलेला आहे, हे सत्य आता समोर आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.